एका दिवसात तुम्ही मुंबईमध्ये काय काय बघू शकणार ते आज व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करूया. कॅमेरामन LR के साथ. सकाळी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या स्टेशनवर पोचल्यानंतर चाय नाश्ता केल्यानंतर तुम्ही जवळच असलेल्या स्टेशनच्या बाहेर असलेल्या सेंट्रल लायब्ररीला व्हिजिट करू शकतात. आपण कुठल्याही कामाचा शुभारंभ हा गणपती बाप्पाच्या दर्शनानं करतो आणि मुंबईला गेल्यावर तुमची सुरुवात तुम्ही सिद्धिविनायकच्या दर्शनाने करावी. CSTला पोचल्यानंतर सेंट्रल लायब्ररी बॉम्बे म्युन्सिपालिटी बघून झाल्यावर तुम्ही CST स्टेशनवरनं सिद्धिविनायकला जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडावी. त्याचं तिकीट असेल 5 रुपये. लोकल ट्रेनसाठी तुम्ही दादर स्टेशनवर उतरावं. असे म्हणतात की लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. म्हणूनच म्हणतो की मुंबईला जाऊन लोकल ट्रेनने प्रवास करून त्याचा अनुभव हा घ्यावा. CSMT स्टेशनवरनं तुम्ही 15 मिनिटांनी दादर स्टेशनला पोचणार आणि दादर स्टेशन पोचल्यानंतर वेस्ट साईडला जाऊन तिकडे शेअरिंग रिक्षा पकडून तुम्ही सिद्धिविनायकला जाऊ शकता. सिद्धिविनायक पोचल्यानंतर तिकडे तुम्हाला दर्शनासाठी 2 रांगा भेटतील. एक जी मुखदर्शनला असेल आणि दुसरी जी गाभारा दर्शनला असेल. जर मंगळवार असेल तर दोन्ही रांगासाठी तुम्हाला कमीत कमी 1-1.5 तास रांगेत उभं राहावं लागेल. गणपती बाप्पांचं दर्शन आणि मंदिराबाहेरील फेरी फिरून झाल्यावरती तुम्ही महाराष्ट्राची डबल डेकर बेस्ट बसचा आस्वाद घेऊन वेस्ट साईडला गिरगाव चौपाटीला जाऊ शकता. मुंबईची वेस्ट साईड गिरगाव चौपाटी ते मरीन ड्राईव्ह हा जवळजवळ 3 किलोमीटरचा प्रवास तुम्ही चालत सूर्यास्ताचा अनुभव घेऊ शकता. गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट आणि सनसेट बघून झाल्यावरती तुम्ही सेंट्रल मुंबईला गेटवे ऑफ इंडियाला जाऊ शकता आणि गेटवे ऑफ इंडियाला संध्याकाळी जाऊन तिकडे लाईटिंगचा अनुभव घेऊ शकता. गेटवे ऑफ इंडिया, ताज, ओबेरॉय हॉटेल बघून झाल्यावर जवळच असलेल्या फॅशन स्ट्रीटवर जाऊन तुम्ही कपड्यांची खरेदी करू शकतात. जिथे तुम्हाला बार्गेनिंग करायला यायलाच हवी. 100 रुपये ते तुमची लिमिट असेपर्यंत तुम्ही कुठल्याही वस्तू तिकडे एकदम स्वस्त दरात घेऊ शकता. खरेदी झाल्यावर तुम्ही खाऊगल्लीत जाऊन मुंबईच्या स्ट्रीट फूडचा आस्वाद घेऊ शकता. क्या है? मिक्स फ्रूट है. उसमें क्या क्या डाला है? एप्पल है, बनाना है, ड्राई फ्रूट है, चेरी है. सगळे फिरून तुम्ही परत CSTला आल्यावर जर तुमची शॉपिंग वगैरे राहिली असेल तर तुम्ही प्रॉफिट मार्केट, ज्याला आपण मंगलदास मार्केट म्हणतो, तिथे तुम्ही तुमची शॉपिंग पूर्ण करू शकतात.